फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रेस कसा क्रिएट होतो? आपल्या माइंडमध्ये आपल्याला जो काही स्ट्रेस फील होतो किंवा बॉडीमध्ये जो काही स्ट्रेस फील होतो याचं एक कारण असतं की आपल्याला ओव्हरवेल्मिंग फील होत असतं. काहीतरी टार्गेट्स असतात, ते कंप्लीट होत नाहीत किंवा ते कंप्लीट कसे होतील असा प्रश्न पडतो. एखादी गोष्ट कपॅसिटीच्या बाहेर असते, ती हँडल करणं डिफिकल्ट जातं आणि मग स्ट्रेस फील होतो. एक्सपेक्टेशन्स पूर्ण होत नाहीत तेव्हा स्ट्रेस फील होतो. अशा काही गोष्टी असतात की ज्या आउट ऑफ कंट्रोल असतात. त्या कशा कंट्रोलमध्ये घ्यायच्या, त्याचं काय सोल्युशन आहे हे माहिती नसतं आणि मग माइंडमध्ये आणि बॉडीमध्ये स्ट्रेस क्रिएट होतो आणि या स्ट्रेसचा परिणाम पुन्हा आपल्या हेल्थवर व्हायला लागतो. बॉडीमध्ये आणि माइंडमध्ये स्ट्रेस असेल तर वेगळे वेगळे हेल्थ इश्यूज व्हायला लागतात. डोकं दुखायला लागतं, झोप उडून जाते, बॉडी पेन व्हायला लागतं आणि या स्ट्रेसवर लक्ष दिलं नाही, याच्यावर काही काम केलं नाही तर पुढे क्रॉनिक इलनेससुद्धा होऊ शकतो. हार्ट डिझीज होऊ शकतात, BP वाढू शकतं, आणखी वेगळे वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि या स्ट्रेसचा परिणाम एकूणच लाईफच्या सगळ्या एरियाजवर व्हायला लागतो.